गंगाखेड येथे गंगोत्री धामचे भव्य शुभारंभ. गंगाखेड येथे परभणी महामार्ग लगत NA लेआउट असलेले गंगोत्री धाम फ्लोटिंगचे आज दिनांक 25 जून रोजी भव्य शुभारंभ करण्यात आले. हे फ्लोटिंग NA लेआउट असून गंगाखेड परभणी महामार्गावर आहे, तसेच संत जनाबाई मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या शेजारी आहे. अतिशय नयनरम्य वातावरणात NA लेआउट असलेली या प्लॉटिंगचे आज भव्य शुभारंभ करण्यात आले. हा प्रोजेक्ट D&J असोसिएट्सच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात या प्रोजेक्ट कंपनी अंतर्गत असंख्य प्लॉटिंग व असंख्य लोकांना आपल्या स्वप्नपूर्तीचे घर मिळाले आहे. आणि आता हीच कंपनी गंगाखेड येथे गंगोत्री धाम फ्लोटिंग घेऊन आली आहे. अंडरग्राउंड ड्रेनेज व्यवस्था, सिमेंट रोड आणि पथदिवे असलेली सुशोभित फ्लोटिंगचे आज भव्य शुभारंभ करण्यात आले. एकदा अवश्य भेटून आपले प्लॉट नक्की बुकिंग करून घ्या. अल्प प्लॉट उपलब्ध आहेत, त्वरा करा. च्या आशीर्वादाने व भरतदादा यांच्या सहकार्याने आमचे जावई श्री सौरभजी दैवान व दीपक जैन माझा पुतणी आहे, त्यांनी गंगाखेड नगरामध्ये एक भव्य असं सुंदर NA लेआउटचं आयोजन केलेलं आहे. गंगाखेडमध्ये प्रथमच पदार्पण केलेलं आहे. यशस्वीरित्या त्यांनी 8 ते 10 साईधाम, शिवांशवाडी, विठ्ठलवाडी आणि बरेचसे काही त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. ते यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेले आहेत. परभणीला गंगोत्री धाम जो आहे, गंगोत्री धाम, त्याची विशेषता काय आहे? लोकांनी गंगोत्री धाम हे हायवे टच आणि पूर्ण व्यापारपेठ, परभणी रस्त्याला जास्त प्रमाणात व्यापारपेठ वाढलेली आहे. त्यामुळे इथं वाढता प्रतिसाद म्हणजे चांगला प्रतिसाद इथं मिळू शकतो. आणि हे असं लोकेशन यांचं अति सुंदर आहे. त्यामुळे इथं जे घेईल म्हणजे प्लॉट घेतील त्यांना फायद्याचं रूप राहील. अंदाजे किती प्लॉटिंग आहे? इथं 47 प्लॉट त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. संबंधित समोर 5 प्लॉट आहेत. हे कमर्शियल प्लॉट आहेत, एकदम सुंदर, जे की भविष्यामध्ये त्याचं भरपूर काही त्याला वाव मिळेल. सुविधा काय काय देण्यात येणार? इथं सगळे सुविधा, अंडरग्राउंड ड्रेनेज आहे, लाईटची सुविधा आहे 24 तास, पाण्याची मुबलक सुविधा आहे आणि टाउन प्लॅनिंगचं हे आहे. आणि 40 मीटरचा संबंधित गावात जाणारा रोड आहे आणि जे जुना गावठाणमध्ये जाणारा रस्ता ह्याला अटॅच आहे. त्यामुळे ह्याला वाढता प्रतिसाद आहे. काय आव्हान कराल सगळ्यांना हीच विनंती आहे की ही वेळ, ही संधी सोडू नका. जास्तीत जास्त गंगाखेड वासियांनी इथं आपला प्लॉट घेऊन सहभाग नोंदवावा. त्यांना भविष्यामध्ये फार काही ह्याच्यात वाव मिळेल, हे माझं सांगणं आहे. इथं विशेष काय आहे प्लॉटिंग मध्ये? विशेष म्हणजे हायवे टच आहे आणि मागून 40 मीटरचा रोड आहे, जे गावठाणमध्ये जातो. गावठाणची म्हणजे जवळच आहे. वॉकिंग डिस्टन्स मध्ये मेन मुख्यत्वे शिवाजी चौक आहे. त्यामुळे ह्याला भरपूर काही प्रमाणात प्रतिसाद मिळेल. जनाबाई मंदिर जवळ, जनाबाई मंदिर बी जवळ इथे ऐतिहासिक आहे, त्याच्यामुळे ह्याला वाढता प्रतिसाद मिळेल. मध्ये सगळ्यात आधी सुरुवातीला आम्ही आंबानगरी म्हणून प्रोजेक्ट लॉन्च केला होता 204 फ्लॅट्सचा, आणि तो पूर्णपणे सक्सेस आहे. आज तिथे जवळजवळ 250 जण राहायला गेलेले आहेत. त्यानंतर आम्ही लँड डेव्हलपमेंटमध्ये काम चालू केलं. विठ्ठलवाडी, वेदांतवाडी, शिवांशवाडी, साईधाम, द्वारकाधाम, विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स आम्ही केलेले आहेत. लोकांची विश्वासार्हता आहे. जवळजवळ आपण नाही म्हणलं तरी आतापर्यंत 1500 ते 1700 प्लॉट विक्री झालेले आहेत आणि ग्राहक म्हणजे समाधानी आहेत सगळे. त्यांनी ज्या रेटमध्ये घेतले, आम्ही ज्या प्रकारे लॉन्चिंग करतो, त्यांनी योग्य प्रतिसाद आम्हाला दिला आणि आम्ही जी योग्य किंमत ठेवली होती त्यानुसार त्यांना ॲप्रिशिएशन सुद्धा भेटलं. आता आम्ही आपल्या गंगाखेड शहरामध्ये नवीनच एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे, गंगोत्री धाम म्हणून, आणि त्याला सुद्धा गंगाखेड वासियांनी चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे. लोकांनी हे प्लॉट काय घ्यावेत? ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायवे टच आहे आणि रेसिडेन्शियल
पर्पजसाठी जे छोटे प्लॉट्स आहेत, कारण गंगाखेड शहरामध्ये जमीनच्या किमती ह्या खूप जास्त आहेत. त्यानुसार मोठे जर प्लॉट केले तर सर्वसामान्य व्यक्ती जे आहे तो घर बांधकाम करण्यासाठी त्याचं जे काही बजेट आहे ते डिस्टर्ब होऊ नये त्याच्यात आम्ही विशेष करून याच्यात काळजी घेतलेली आहे की जेणेकरून 1000-1100 फुटाचा प्लॉट असावा आणि जेणेकरून एक 50-60 लाखापर्यंत त्याने त्याचं घर बांधू शकावं, अशा पद्धतीने आम्ही ती काळजी घेऊन सोसायटी वगैरे बांधण्यासाठी सोसायटीचं कन्स्ट्रक्शनचं तर अजून आम्ही प्लॅनिंग केलेलं नाही. गंगाखेड वासियांचा जसा रिस्पॉन्स राहील त्यानुसार आम्ही समोरच्या वाटचालीस आज या गंगोत्री धाममध्ये एकूण किती प्लॉट आहेत, त्यापैकी Total किती plot गंगा- विक्री झालेत आणि किती बाकी आहेत? गंगोत्री धाम मध्ये आपण 5 कमर्शियल प्लॉट काढलेले आहेत. म्हणजे हायवे टच त्यापैकी 3 प्लॉट गेलेले आहेत आणि बरं. रेसिडेन्शियल मध्ये सुद्धा म्हणजे टोटल पूर्ण प्लॉट 47 आहेत. त्यापैकी आज जवळजवळ एक 16-17 प्लॉट गेलेले आहेत ओपनिंगच्या दिवशी. आता बाकीवर समोर प्रतिसाद मिळत राहील. काय आवाहन करा नागरिकांना? उर्वरित प्लॉटसाठी उर्वरित प्लॉटसाठी म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जी डेव्हलपमेंट केलेली आहे आणि आम्ही जे रेट्स काढलेले आहेत त्या डेव्हलपमेंटच्या हिशोबाने आणि रेट जो म्हणजे रेसिडेन्शियलच्या हिशोबाने जे आहे म्हणजे गंगाखेड शहराच्या मध्यवस्तीला जो लागून आहे, संत जनाबाई मंदिरापासून जो रोड येतो त्याला अप्रोच आहे, पाण्याची इथं व्यवस्था आहे, वीज पूर्णपणे आपण डीपी इथे आणलेली आहे आणि बाजूलाच गंधाट मामांचे राहते घर असल्यामुळे सिक्युरिटीच्या हिशोबाने सुद्धा खूप चांगलं आहे आणि ओपन स्पेस वगैरे आहे, त्या हिशोबाने राहण्यासाठी इथे योग्य जागा आहे. तरी लवकरात लवकर सगळ्यांनी येऊन प्लॉट्स बघून आपले प्लॉट फायनल करावेत अशी आमची इच्छा आहे. रोजी गंगोत्री धामचं उद्घाटन झालंय. आमचे भाऊजी सौरभजी देवाड साहेब आणि आमचे छोटे भाऊ दीपक शेठ जैन यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो की त्यांच्या ह्या गंगोत्री धामला खूप यश मिळो आणि येणाऱ्या काळात जसं परभणीमध्ये त्यांच्या असंख्य लेआउट झाले तसंच गंगाखेड तालुक्यात बी यांच्या असंख्य साईट चालू व्हावं आणि ह्यांनी जे लोकांचा आशीर्वाद कमावला आहे हा आशीर्वाद सदैव लोकांचा चिराईवर राहावं या शुभेच्छा मला. सर्वसामान्य लोकांचं स्वप्न घर बनवणं असतं, त्या घराचं स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी यांचा प्रयत्न चालू आहे. काय वाटते? अनेक साईडमध्ये त्या दिसून आल्या आपल्याला. आता गंगोत्री धाममध्ये सुद्धा याच दिशेने वाटचाल होते. काय सांगाल? सर्वसामान्यांना जर पाहायचंय की हे खरंच सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करतात का नाही तर त्यांनी वसमत रोडला आमच्या इथं येऊन पाहावं. एवढ्या मोठ्या म्हणजे मराठवाड्यात सगळ्यात पहिला परभणी जिल्ह्यामध्ये एक 200-300 फ्लॅटचं ज्या टायमाला लोक प्लॉट घ्यायच्या क्षमतेत नव्हते त्यावेळेस त्यांनी फ्लॅटची निर्मिती केली आणि ती सक्सेस केली. म्हणजे ह्यांचं जे कार्य आहे ते फक्त सर्वसामान्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहेत. मोबदला तर कुणी बी घेतच असतो, पण ह्यांच्या मोबदल्यामध्ये हे लोकांचा आशीर्वादही जास्त, त्याला प्राधान्य यांच्याकडून जास्त आहे मोबदल्यापेक्षा, असं माझं मत. काय आवाहन कराल नागरिकांनी यावं, एवढ्या नयनरम्य ठिकाणचे प्लॉट लवकरात लवकर घ्यायला पाहिजे त्यांनी आणि ह्यांचाही आत्मविश्वास वाढेल. भविष्यामध्ये हे गंगाखेडमध्ये अजून चांगल्या प्रकारचे हे डेव्हलपमेंट करतील